नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या हिवाळा असल्यानं ताजा हिरवागार मटार मार्केटमध्ये अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याबरोबरच इतर भाज्या देखील. आणि मग असं असताना छोट्याशा एखाद्या पार्टीसाठी, गेट टुगेदरसाठी किंवा मग वीकेंडला पावभाजीचा बेत आखला जातो. म्हणूनच आज आपण अगदी साधी सरळ घरगुती पद्धतीची परंतु हॉटेल सारख्या चवीची पावभाजी कशी करायची तेच पाहणार आहोत. ते सुद्धा अगदी कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. घरगुती पद्धतीची परंतु हॉटेल सारख्या चवीची स्वादिष्ट, पौष्टिक, चमचमीत पावभाजी. साधी, सरळ, सोपी, स्वादिष्ट परंतु चमचमीत पावभाजी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 2 वाट्या मटारचे दाणे, 1 वाटी फ्लावरच्या पाकळ्या, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली फरसबी, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची, 1 वाटी बारीक चिरून घेतलेले गाजर आणि 2 मध्यम आकाराच्या बटाट्याच्या सालं काढून मध्यम फोडी करून घेतल्यात. पावभाजीसाठी मुख्यत्वे एवढ्याच भाज्यांचा वापर केला जातो, परंतु तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त पावभाजीच्या मसाल्यासाठी आपल्याला 1 मोठी वाटी कांद्याची पेस्ट, 1 मोठी वाटी लाल बुंद टोमॅटोची प्युरी आणि अर्धी वाटी आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे. या व्यतिरिक्त पावभाजीसाठी आपल्याला मसाला पावडरमध्ये 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे रंगाची म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला पावडर, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे. आणि तिखट लाल मिरचीचा वापर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे करायचा आहे. आता या सगळ्या भाज्या आपण मंडईमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्याच आहेत, तरी सुद्धा आपल्याला बारीक चिरून घेतल्यानंतर ह्या भाज्या एका बोलमध्ये घालायच्या, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी हलक्या हातानं थोड्याशा धुवून घ्यायच्या. जेव्हा आपण कुठेही पावभाजी खातो ना, तेव्हा त्या पावभाजीमध्ये पालक, बटाटा, फ्लावर या भाज्यांचा जास्त मारा केलेला असतो आणि त्या कोणत्या प्रतीच्या वापरल्यात हेही आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणून आपण जेव्हा कधी पावभाजी घरी करतो ना, तेव्हा जास्तीत जास्त पौष्टिक आणि चांगल्या प्रतीच्या भाज्यांचा वापर करत असतो, तेही स्वच्छतेची काळजी घेऊन. हे पण आपल्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून झाल्या, त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि या भाज्या आपल्याला एखाद्या छोट्याशा भाजीच्या कुकरमध्ये घालायच्यात आणि भाज्या बुडतील इतपतच पाणी आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे. आपण सगळ्यात ताज्या हिरव्या भाज्यांचा वापर करतोय, त्यामुळे या भाज्या देखील आपलं पाणी सोडत असतात, त्यामुळे या भाज्या शिजवण्यासाठी खूप सारं पाणी लागत नाही. भाज्या बुडून फक्त अर्धा इंच पाणी वर राहील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि या भाज्या शिजवताना यामध्ये आपण हळद, मीठ कशाचाही वापर करणार नाही आहोत. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मोठ्या आचेवर केल्यात तर मग 4 शिट्ट्या करायच्या, परंतु 3 शिट्ट्यांमध्ये भाज्या अगदी व्यवस्थित शिजतात. हे पण आपल्या कुकरच्या मध्यम आचेवर 3 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची आपल्याला पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे. पूर्णपणे वाफ गेल्यानंतर आपल्याला 10 मिनिटांनी कुकर उघडायचा आहे आणि ह्या भाज्या आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायच्यात. पाहताय ना तुम्ही, आपल्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि आपण पाणी कमी घातले तरीसुद्धा अजिबात खाली लागलेल्या नाही आहेत. आता या भाज्या आपल्याला रवीच्या सहाय्यानं हटवून घ्यायच्यात, म्हणजे बारीक करून घ्यायच्यात. तुमच्याकडे पटॅटो मॅशर म्हणजे पावभाजीचं जे स्टीलचं मॅशर असतं ना, त्याने तुम्ही मॅश केलं तरी सुद्धा चालणार. काही जण या भाज्या परातीमध्ये म्हणजे मोठ्या ताटामध्ये काढून घेतात आणि मॅशरच्या साह्यानं मॅश करून घेतात, परंतु तसं करण्याची अजिबात मला गरज वाटत नाही. हे पहा, रवीच्या साह्यानं ह्या भाज्या अगदी पटकन बारीक होतात. जर भाज्या थंड झाल्या आणि मग तुम्ही हटल्या ना तर मग वेळ लागतो, परंतु अशा प्रकारे गरम असतानाच हटल्या ना तर मग अजिबात वेळ लागत नाही. हे पहा, अगदी मोजून 5च मिनिटामध्ये आपल्या सगळ्या भाज्या बारीक झालेल्या आहेत आणि आपल्याला भाज्या पूर्णपणे बारीक करायच्या नाही आहेत, 90%च बारीक करायच्या आहेत, म्हणजे अगदी वरणासारखी पावभाजी होता कामा नाही. थोड्या थोड्या अख्ख्या भाज्या या भाजीमध्ये दिसायला हव्यात. आता या हटून झालेल्या भाज्या आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायच्यात. आपण भाज्या शिजवताना टोमॅटोचा वापर केला नाहीये, त्यामुळे आपल्या भाज्या पूर्णपणे हिरव्या दिसतात. काही जण या भाज्या शिजवताना त्यामध्ये बीटाचा छोटासा तुकडा किंवा मग लाल माठाची थोडीशी भाजी घालतात, त्यामुळे पावभाजीला लाल रंग येतो किंवा मग फूड कलरचाही वापर केला जातो. मला भाजीला अगदी लाल सुटूक रंग यायलाच हवा असं काही नाहीये, म्हणून मी तसा काही वापर केलेला नाहीये. भाजी पौष्टिक आणि स्वादिष्ट व्हायला हवी इतकंच. आपली पावभाजीची सगळी तयारी झाली आहे. आता आपण प्रत्यक्ष पावभाजी करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे.
आता या तेलामध्ये आपल्याला 2 इंच आकाराचा बटरचा क्यूब घालायचा आहे. आपण जर गरम पातेल्यामध्ये डायरेक्ट बटर घातलं असतं ना तर बटर करपलं असतं. म्हणून जेव्हा केव्हा बटरचा वापर करायचा असतो ना त्या अगोदर तेल घालायचं आणि मग बटर घालायचं असतं. तेल गरम झालं, बटर वितळलं की यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला 5 मिनिटं मोठ्या आचेवर एकसारखी परतत राहायची. अशा प्रकारे कांद्याची पेस्ट चांगली परतून घेतली ना तर कांद्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. 5 मिनिटानंतर कांद्याच्या पेस्टचा रंग बदलायला सुरुवात होईल, म्हणजे कांद्याचा रंग पूर्णपणे बदलेल. हे पहा, कांद्याची पेस्ट गुलाबी रंगावर परतून झालेली आहे आणि कांद्याच्या पेस्टनं तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट देखील आपल्याला मोठ्या आचेवर 5 मिनिटं एकसारखी परतत राहायची आहे. ही पेस्ट देखील 5 मिनिटं मोठ्या आचेवर परतली ना तर तिचा देखील कच्चा उग्रदर्प उडून जातो. आणि हो, आलं लसणाची पेस्ट तयार करताना आल्यापेक्षा लसणाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. जर आल्याचा वापर जास्त झाला तर आपली पावभाजी खूप उग्र लागते. हे पहा, आपल्या आल्या लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे. पेस्टचा रंग देखील बदलला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आणि ही प्युरी देखील आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखी 5 मिनिटं परतत राहायची आहे. टोमॅटोना देखील कच्चा उग्रदर्प असतो. अशा प्रकारे 5 मिनिटं मोठ्या आचेवर परतत राहील ना तर तो उग्रदर्प उडून जातो. हे पहा, आपण तीनही जिन्नस 5-5 मिनिटं मोठ्या आचेवर परतल्यानं त्यांचा कच्चा उग्रदर्प उडून गेलेला आहे. त्यांनी रंग देखील बदललेला आहे आणि तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे सगळे पावडर मसाले घेतलेत ना ते सगळे पावडर मसाले घालायचे. हे पहा, मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतोय आणि 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर. आपण बऱ्याच प्रकारच्या मिक्स भाज्यांचा वापर केला आहे, त्यामुळे हिंगाचा वापर नक्की करायचा आहे. त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते. मंद आचेवर सगळे मसाले आपल्याला या पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साहित्य सांगताना मी तिखट लाल मिरची पावडर सांगितली नाहीये, कारण तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असू शकतं. पेस्टमध्ये सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता या पेस्टमध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 2-3 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे पाणी घालून मंद आचेवर 2-3 मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर आपले सगळे मसाले पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात आणि खाली पातेल्याला लागत नाहीत. 2-3 मिनिटांनंतर झाकण काढायचे. पाहताय ना कशी दरदरून वाफ बसली आणि आपल्या पेस्टला किती मस्त रंग आलाय. सगळे मसाले, सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत, एकजीव झालेत. आपण घरी पावभाजी तयार करतोय त्यामुळे खूप तेलाचा आणि बटरचा वापर आपण केलेला नाहीये. तरी सुद्धा आपल्या पेस्टला किती तेल सुटले पहा, कारण आपण अगदी व्यवस्थित परतून घेतलंय. आता आपण हाटून घेतलेली मिक्स भाजी यामध्ये घालायची आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर ही भाजी आपल्याला या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आहे. मिक्स भाजी पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या भाजीची कन्सिस्टन्सी म्हणजे घट्टपणा एकदा तपासून पाहायचा आहे. पहा, मला भाजी अगदी थोडीशी घट्ट वाटते, कारण भाजी उकळल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होणार आहे. म्हणून आपल्याला यामध्ये आत्ता 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर ह्या भाजीला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे. 7-8 मिनिटानंतर झाकण काढायचं. आपल्या भाजीला खळखळून उकळी आलेली आहे. आता भाजी चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता या भाजीमध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातानं चुरगळून घालायची. 1 चमचा पावभाजी मसाला देखील घालायचा आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आधी आपण 2 चमचे पावभाजी मसाला वापरला आहे आणि उकळी आल्यानंतर आता 1 चमचा वापरतोय, म्हणजे आपण एकूण 3 चमचे पावभाजी मसाला वापरला आहे. घरभर पावभाजीचा दरवळ तर पसरतोय, परंतु आपली पावभाजी अजूनही तयार नाही झाली आहे बरं का. हे पहा, आपली पावभाजी आता थोडीशी पातळ झालेली आहे. आता ती थोडी घट्ट व्हायला हवी आणि भाजीला थोडा रंग देखील यायला हवा. म्हणून हे पहा, गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे. पातेल्यामध्ये चमचा असाच ठेवायचा आहे आणि चमचा असाच ठेवलेला असताना आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे थोडीशी फट राहते आणि मंद आचेवर दरदरून 10 मिनिटं वाफ काढायची. अशा प्रकारे झाकण ठेवून थोडीशी फट ठेवून दरदरून 10 मिनिटं वाफ काढली ना तर आपल्या भाजीला तर्री छान येते, रंग छान येतो. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही, आपल्या भाजीला किती मस्त तर्री सुटली आहे आणि घरभर पावभाजीचा दर्व इतका सुटलाय काय सांगू. सगळे मसाले एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत, म्हणून तर इतकी छान तर्री आली आहे. जर मसाले व्यवस्थित परतून घेतले नसे ना तर अशी तर्री सुटली नसती. पुन्हा एकदा पावभाजी आपल्याला खालपासून वरपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. आपली सरळ, साधी, सोपी तरीही पौष्टिक आणि चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे. तयार झालेली गरमागरम पावभाजी आपण कांदा, टोमॅटो आणि बटर लावलेल्या पावाबरोबर सर्व्ह करूया.
पाहताय ना तुम्ही, आपली पावभाजी खूप घट्ट सुद्धा नाहीये आणि अगदी वरणासारखी खूप पातळ सुद्धा नाहीये. आणि करण्याची पद्धत सुद्धा किती सरळ, साधी आणि सोपी. म्हणजे तुम्ही कोणी पहिल्यांदा जरी पावभाजी करणार असाल ना, तरी सुद्धा तुमची पावभाजी अगदी हॉटेलसारखीच टेस्टी होईल. आणि ते सुद्धा खूप सारं तेल आणि कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता, शिवाय अगदी पटकन. सरळ, सोपी, साधी, पौष्टिक, स्वादिष्ट, घरगुती पद्धतीची, तरी सुद्धा हॉटेलसारख्या चवीची चमचमीत पावभाजी. तुम्ही सुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे पावभाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.